चन्द्रमकलङ्कं पुनरयनभूषणप्रियं जीवस्य परिहरणं मोक्षं। एवढं सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय। परमपूज्य आचार्य चक्रवर्ती शांती सावरजी महाराज की जय। प्रातस्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनी महाराज की जय। चलो परमपूज्य आचार्य प्रयोगशाळ सुंदर सागरजी महाराज की जय। परमपूज्य मोदीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुयश सागरजी महाराज की जय। गाथा आपली 407 आज चालेल, 406 पर्यंत झालेले आहे। अवधी ज्ञानाचे जे भेद आहेत त्याचे 19 कांडक केलेले आहेत, म्हणजे 19 विभाग केलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी त्याचा क्षेत्र आणि कालाचा विषय किती आहे हे सांगितलेले आहे। आपण काल 11 पाहिले होते। जिथे भरत क्षेत्र आहे त्या ठिकाणी काळाचं प्रमाण किती आहे? अर्धा महिना। जे अवधी ज्ञान भरत क्षेत्राचं जेवढं लांबी रुंदी आहे तेवढ्या प्रमाण क्षेत्राला जाणतं ते 15 दिवसातलं मागचं जाणे, म्हणजे अर्धा मास काळाच्या पेक्षा जाणे, त्याच्यापेक्षा जास्त काळातलं जाणार नाही। क्षेत्र आणि काळाचं ते माप ठेवलेलं आहे, म्हणजे क्षेत्र एवढं असेल तर काळ एवढंच असणार, त्यापेक्षा जास्त काळ असणार नाही। क्षेत्र कुठल्या ह्याच्यात पण ती जाणू शकणार ना? हा, जिथं अवधिज्ञानी आहे तेवढं ते भरत क्षेत्राच्या जेवढं प्रमाण आहे तेवढं आजूबाजूचं जाणतील। पण ती मर्यादाचं ती एक प्रमाण दिलंय थोडं, भरत क्षेत्राचं जेवढं किंवा एक योजन हे ते पण ती कुठल्या क्षेत्रात जाणू शकणार ना? हा, कुठल्या क्षेत्रात नाही, ते कुठं पण असू दे, विदेश क्षेत्रात आहे तर ते विदेश क्षेत्रातलं तेवढं भरत क्षेत्राचा जेवढा भाग आहे ना तेवढ्याला जाणतील। प्रमाण मर्यादा पडते। भरत क्षेत्राची जी लांबी रुंदी ती घ्यायची, भरत क्षेत्रालाच जाणतील असं नाही घ्यायचं। भरत क्षेत्राच्या विषयाने तेवढं लांब रुंद त्याचा विषय आहे। पण आता कुठं भोगभूमीमध्ये जीव आहे समजा तर तिथलं जाणेल ना, पण ते क्षेत्र तेवढं असणार। हा, त्याचं क्षेत्र तेवढं, भरत क्षेत्र एवढं क्षेत्राला जाणणार आणि त्याच्या अर्धा महिन्यातल्या काळाला जाणणार, म्हणजे तेवढ्या पर्यायातला जाणणार। नंतर जम्बूद्वीपाचा ज्याचा विषय आहे त्याचं जे 1 लाख योजनामधलं जे विज्ञान जाणतंय, आता जे समजा घाटी खंडामध्ये आहेत मंदिराचे ते जम्बूद्वीपातलं नाही जाणणार, परंतु घाटी खंडामध्ये जम्बूद्वीपाचा जेवढा व्यास आहे त्यांच्या आजूबाजूला 1 लाख योजना आखायचं, तेवढ्या 1 लाख योजनातलं ते जाणतील असं लावायचं। नंतर मनुष्यलोक घेतलं तिथं पण ते मनुष्यलोक सुद्धा 45 लाख योजन ते सुद्धा मनुष्यलोक म्हणजे मनुष्यलोकातलं जाणतात असं नाही। मनुष्यलोकाचं जेवढी लांबी रुंदी 45 लाख योजन, त्या 45 लाख योजना एवढ्या क्षेत्रातलं जाणतील। समजा मनुष्य तर पर्वताच्या जवळ कोणी मुनिराज आहेत तर ते मनुष्य पर्वताच्या बाहेरचं पण जाणतील, परिमाण दिलं पडतं, परिमाण तेवढं घ्यायचं, त्याच्या ह्याचं घ्यायचं नाही। वास नंतर उच्चवर हे 13वा द्वीप आहे, तर 13व्या द्वीपापर्यंत जेवढं लांबी रुंदी तेवढ्या क्षेत्रातलं ते अवधिज्ञानी जाणतील असं घ्यायचं। 13वा म्हणजे आपलं नंदीश्वर द्वीप तर 8वा आहे, त्याचंच आपलं 163 करोड 163 कोटी एवढं ते मोठं नाही। आता 13 द्वीपाचं तर त्याच्यापेक्षा किती मोठं आहे आणि तिथपर्यंत काढायला गेलं तर भरपूर मोठं क्षेत्र आहे। असं क्षेत्राचं प्रमाण वाढत गेलं तरी सुद्धा ते संख्या योजनाच आहे अजून। आता पुढे सांगताय 407 नंबरची गाथा आहे। संख्येज्यपमेवासे देव समुद्धा हवन्ति संख्येज्या वासम्य असंख्येज्ये देव समुद्धा असंख्येज्या संख्येज्यपमेवासे देव समुद्धा हवन्ति संख्येज्या वासम्य असंख्येज्ये देव समुद्धा असंख्येज्या। मनुष्य लोक रुचकवर पर्यंत आलं होतं, त्याच्यानंतरच 12व्या खंडकामध्ये किती क्षेत्र आहे आणि किती काळ
आहे ते सांगतात. तर संख्यात प्रमाण वर्ष, जे संख्यात वर्षामध्ये जे काही घडलं असेल पूर्वी किंवा पुढे जे घडणार त्याला ते अवधिज्ञानी जाणतील. पुन्हा कोणतं अवधिज्ञान की जे अवधिज्ञान संख्यात द्वीप समुद्राला विषय करत आहे. तिथे सुद्धा संख्यात द्वीप समुद्र म्हणजे संख्यात योजनाच येणार. ते संख्यात द्वीप समुद्राचे जे प्रमाण आहे ते भरपूर मोठं आहे, परंतु संख्यातच, कारण संख्या सुद्धा खूप मोठी आहे. आपण ज्याला असंख्याताचं गणित बघतो, असंख्यात यायला किती वेळ लागतोय, तर त्या अवस्था कुंड किती वेळ करावा लागतोय. जेवढे ते पहिल्या अवस्था कुंडामध्ये जे मोहरीचं प्रमाण आहे त्या मोहरींचा घन करायचा, तेवढ्या अवस्था कुंड पुढे गेल्यानंतर मग त्याला जो शेवटचा अवस्था कुंड येतोय त्यामध्ये जी मोहरीची संख्या आहे तेवढं ते असंख्याताचं प्रमाण सांगितलं. म्हणजे संख्या सुद्धा संख्या खूप मोठी आहे, खूप मोठी आहे. त्याच्यातून एक वजा केलं हा जेवढा आलो संख्या तेवढी मोहरीमध्ये ते जगन परिता संख्या आहे. शेवटच्या अवस्था कुंडामध्ये जेवढी मोहरीची संख्या, शेवटचा अवस्था कुंड किती मोठा होतो. पहिल्या जम्बूद्वीपाला 1 लाख योजनाला दुप्पट 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 करत जायचं. किती वेळा दुप्पट करायचं, ते जेवढं जे अवस्था कुंड झाले ना, म्हणजे ते घन झाला त्या मोहरींचा, तेवढ्या वेळा दुप्पट करत जायचं. म्हणजे किती मोठा आहे तो अवस्था कुंड. नाही, अवस्था कुंड तर खूप मोठा आहे, दुप्पट म्हणजे ते तेवढे हे झाले. हा, तर असंख्यात द्वीप समुद्र, ते संख्यात द्वीप समुद्र विषय आहे जे अवधिज्ञानाचा. त्याचं संख्यात प्रमाण वर्षाला ते जाणतं. नंतर असंख्यात वर्षाला जाणतं, वर्षामधलं जे भूतकाळाचं आणि वर्तमान भविष्यकाळाच्या पर्यंत त्याला जाणतं. ते अवधिज्ञान ह्याच्या अपेक्षेनं असंख्यात द्वीप समुद्राला 12वं खंड कुठला आलं होतं, किती संख्यात द्वीप समुद्र. तर संख्यात वर्ष त्याचा विषय आहे. असंख्यात वर्षातला नाही जाणार. आणि 13व्या मध्ये असंख्यात द्वीप समुद्र त्याचा विषय झाला. तर हे जो काळाचं प्रमाण किती आहे, असंख्यात वर्ष. संदृष्टीत सोबत थोडक्यात झालं होतं काढायला, असंख्यात वर्ष करायचं होते. आता 14वं जे कांडक आहे, तर म्हणजे आपल्या जे 5 मध्ये त्यांनी वर्गांना सांगितलं तर तेजस शरीराला विषय करतं अवदेश अवधिज्ञान. विसरसोपचेस आहे तेजस शरीर, विसरसोपचेस आहे कारण शरीर, विसरसोपचे रहित आहार कोणते मनोवर्गना, मग भाषा वर्गना, तेजस वर्गना, भाषा वर्गना आणि मनोवर्गना. हे सांगितलं ते 5 कांड घ्यायचे ओळीनं. 13, 14, 15, 16, 17 इथपर्यंत ते 5 कांड घ्यायचे. मग तिथं प्रत्येक ठिकाणी त्याने मागं पण सांगितलं होतं, सगळीकडे क्षेत्र असंख्यात द्वीप समुद्रच आहे आणि काळ असंख्यात वर्षच आहे, परंतु पूर्वीपेक्षा असंख्यात पट करायचं. ह्या 13व्या कांडकामध्ये जे असंख्यात द्वीप समुद्राचं प्रमाण आहे त्याच्यापेक्षा 13व्या पेक्षा असंख्यात गुणित. 13व्या असंख्यात द्वीप समुद्रांचं जे क्षेत्र असेल त्याला असंख्यातानं पट गुणायचं. तेवढं क्षेत्र 14व्याच आहे कांडकामध्ये. म्हणजे एक एक प्रदेश वाढवत जायचा आहे ना, हे ज्या असंख्यात पट गेलो म्हणजे किती मध्ये भेद झाले बघा, भरपूर भेद झाले मध्ये. आणि इथं पण असंख्यात वर्ष, तर 13व ह्याच्यामध्ये जेवढे असंख्यात वर्ष आहेत त्याला असंख्यातानं गुणायचं. म्हणजे इथं सगळीकडं असंख्यात द्वीप आणि समुद्रच विषय होणार, परंतु ते असंख्याताचं प्रमाण पुढं पुढं असंख्यात पट होत जाणार. जसं इथं 4 आहे तर इथं 16, इथं 64, इथं 256, इथं 1024, असं 4 पट होत गेलं ना, तसं असंख्यात पट करत जायचं. परंतु सामान्यपणे काय म्हणणार, असंख्यात द्वीप समुद्राला जाणतं. परंतु त्या पूर्वकाल आणि कशासाठी पूर्वकाल असं
तेच की 13व्या कांडकामध्ये जे असंख्यात वर्ष काळ आहे हा पूर्वीचा कांडकाचा काळ झाला. म्हणजे 13व मध्ये जे देशावधी ज्ञान आहे 13व्या कांडकामध्ये ते असंख्यात वर्षामध्ये घडलेल्या घटनेला किंवा त्याच्या पर्यायाला जाणं भूतकाळातला तेवढंच भविष्यकाळातल्या पर्यायाला जाणं. मग त्याच्यापेक्षा आता एक एक समय वाढत गेला पुढं तर 14व्या कांडकामध्ये ह्याचा काळ ह्याच्यापेक्षा असंख्यात पट झाला. म्हणजे इथं उदाहरण सांगितलं तर 4 वर्ष असेल तर इथं 16 वर्ष एक उदाहरण घेतलं 4 म्हणजे असंख्यात घेतलं तर तसं इथं असंख्यात गुणा करायचं त्याला असंख्यात पट काळाला जायचं. एक एक समय वाढत वाढत मधले सगळे भेद येणार. पुन्हा ह्याच्या असंख्यात पट 14व्याच्या असंख्यात पट 15व्या कांडकामध्ये क्षेत्र आहे आणि काळ सुद्धा 13व्यापेक्षा असंख्यात पट. पुन्हा ह्या 16व्यामध्ये 15व्यापेक्षा असंख्यात पट 15व्यापेक्षा असंख्यात पट 17व्यामध्ये 16व्यापेक्षा असंख्यात पट. म्हणजे कॉमन सामान्य संख्या सांगणारा पण असंख्यात द्वीप समुद्र आणि असंख्यात वर्ष त्याचा विषय आहे. परंतु ते असंख्याताचं प्रमाण पुढं पुढं मोठं होत जाणार. किती मोठं असंख्यात पट होत जाणार. असंख्यात गुणित असे द्वीप समुद्र होणार नाही लक्षात. ह्याच्यात पण तुम्ही 13-14 जे केलं इथं मग 2, 3, 4 असं कसं 13ला तुम्ही 13 जे टाकलंय तिथं मग इथं वर्ष ते असं केलंय असंख्यात इथं. 2, 3 असं का केलं? ते असं केलंय इथं असंख्यात वर्ष केलं ना इथं वर्ष असंख्यात केलं तर ह्यालाच आता असंख्यात गुणित करत जायचं. मी इथं 13-14 लिहिलंय तिथे 13-14 न लिहिता असं केलंय हेच वर्ष घ्यायचं असंख्यात आणि याला पुन्हा एकदा असंख्यातानं गुणायचं म्हणून असंख्यात 2 लिहिले तर पुन्हा ह्याला असंख्यातानं गुणायचं तर 3 वेळा येणार हे. पुन्हा ह्याला असंख्यातानं गुणायचं तर 4 वेळा असंख्यात गुणित येणार आणि पुन्हा ह्याला वर्ष असंख्यात तर 5 वेळा गुणित येणार म्हणून ते असंख्यात 5 वेळा असं असंख्यात 5 वेळा गुणा करायचं. असं तिथे लिहिलं मी तर तुम्हाला समजण्यासाठी असं लिहिलं होतं. असं किती कांडक झाले तर 17 कांडक झाले. हे 5 कुठले घ्यायचे ते 5 द्रव्य क्षेत्र द्रव्याचे जे भेद सांगितले होते तेजस शरीर कार्बन शरीर विसर्जोपचय तेजस वर्गणा भाषावर्गणा ज्याचा विषय तिथं क्षेत्र आणि कालाचं प्रमाण एवढं आहे. आता पुढे 18व्या कांडकामध्ये हे क्षेत्र आता मोठं मोठं होत चाललंय. मग तिथं जिथं विसर्जोपचय आहेत एक कार्बन समय प्रबद्ध तिथं विसर्जोपचय सहित होता अगोदर आता विसर्जोपचय रहित कार्बन समय प्रबद्ध विषय होईल. त्या ठिकाणी क्षेत्र तिथं पण असंख्यात गुणितच होणार. 18व्याच्या मध्ये पण क्षेत्र पूर्वीपेक्षा असंख्यात पटच होणार. जीव समुद्राची संतुष्टी दिली सगळीकडे क्षेत्र असंख्यात नाही संदृष्टी द्वी आहे द्वीप असंख्यात द्वीप समुद्र असंख्यात इथं असंख्यात आहे ना एकदा तरी इथं 2दा येणार पुन्हा इथं 3दा येणार इथं 4 वेळा येणार असंख्यात इथं 5 वेळा येणार आणि इथं पुन्हा 6 वेळा येणार. इथं 6 वेळा तरी दिलं नाही 6 असा आकडा घातला नुसतं इथं असंख्यात 2 असंख्यात 3 वेळा असंख्यात 4 वेळा असंख्यात 5 वेळा असंख्यात 6 असं होत होत आता शेवटचं 19व्या कांडकामध्ये काय घेतलं त्या ठिकाणी तिथं चरम विकल्पामध्ये काय सांगितलं विषय काय आहे कार्मान वर्गणा भागिले ध्रुवहार म्हणजे व भागिले 9 असे घेतलं ना. आणि त्याच्यात 19व्या कांडकामध्ये द्विचरम जो भेद येणार तो कार्बन वर्गणा येणार
ते 19व्या कांडकातच येणार ते भेद सगळे, तिथं वर्गणा येणार. तर इथं क्षेत्र किती येणार शेवटच्या विकल्पामध्ये, ते पुढे सांगतील आपल्याला. इथं 400 पुढचं झालं, 408 जात आहे तिथं ते पुढचं सांगितलं. 19व्या कांडक अजून सांगणार आहे, तर आपण त्याच वेळेला वाचून हे करू. लोक प्रमाण होणार आणि पल्ले भाग वजा 1 काळाचं प्रमाण येणार. इथं हे क्षेत्र किती सांगितलंय, लोक पूर्ण लोकाला जाणतंय हे अवधि ज्ञान. म्हणजे किती क्षेत्र वाढलं बघा. इसमें कितने भेद हो गए बीच में, हे असंख्य द्वीप समुद्र खाली और एक पूरा लोक एवढे प्रदेश वाढले तिथं. असंख्य द्वीप समुद्र म्हणजे ते 2.5 उद्धार सागरोपम प्रमाण ती जागा येणार आणि पूर्ण लोक म्हणजे 343 घनराजी प्रमाण. तेवढे प्रदेश वाढणार म्हणजे पुष्कळ भेद होणार ते मध्ये क्षेत्राचे. आणि काळ किती होणार इथं, पल्य भागिले -1 एक समय. तेवढं त्याचं काळाचं प्रमाण हे पुढे गातीत सांगणार आहे, ते अजून सांगितलं नाही. आता ह्याच्यामध्ये हे काढतात की इथं पहिलं कांडक आपण सुरुवातीला घेतलं होतं ना, जगन्य क्षेत्र किती घनांकुलाचा असंख्यात भाग, उत्कृष्ट क्षेत्र किती घनांकुलाचा संख्यात भाग. तर त्यामध्ये वृद्धीचं प्रमाण काय आहे, क्षेत्र वृद्धी काल वृद्धी, हे दोन्ही काढून त्याचं काढतात आणि अधू वृद्धी सुद्धा सांगतात पुढे. काल विशेषेण वहिद, क्षेत्र विशेषो धुवा हवे वड्डी, अध्रुव वड्डी पुणो, अविरुद्धम इट्टकंडम मी, काल विशेषेण वहिद, क्षेत्र विशेषो धुवा हवे वड्डी, अध्रुव वड्डी पुणो, अविरुद्धम इट्टकंडम मी. इष्ट कांडकामध्ये कुठल्याही कांडकामध्ये आपल्याला ध्रुव वृद्धी काढायची आहे. म्हणजे पहिलं कांडक आहे, दुसरं कांडक आहे, त्याच्यामध्ये तसं घ्यायचं. तर त्याच्यामध्ये वृद्धीचं प्रमाण म्हणजे किती क्षेत्र विकल्प झाल्यानंतर काळामध्ये एक समय वाढणार, त्याला म्हणायचं वृद्धी, ध्रुव वृद्धी. ह्याचं प्रमाण काढायचं असेल तर त्याचं सूत्र दिलं या ठिकाणी की काळाच्या विशेषाने क्षेत्राच्या विशेषाला भागायचं. द्रव्य विकल्पामध्ये काय सांगितलं, सूच्यंकुलाचे असंख्यात्वे भाग विकल्प झाल्यानंतर क्षेत्रामध्ये एक प्रदेश वाढतो. आता किती क्षेत्र विकल्प झाल्यानंतर काळामध्ये एक समय वाढणार, त्या वृद्धीचं प्रमाण काय आहे असं विचार असताना तिथं हे सूत्र सांगितलं. दिसतंय का, नाही दिसत, मुलग्या पण आहे परत सरकवून देऊ. क्षेत्र विशेष म्हणजे क्षेत्र विकल्प थोडक्यात भागिले काल विशेष बरोबर ध्रुववृत्ती. काल विशेष म्हणजे किती क्षेत्राचे विकल्प झाल्यावर काळामध्ये एक समय वाढणार, त्याचं प्रमाण निघणार. तर आता इथं आपण मागच हे बघितलं होतं ना, क्षेत्र नाही ते वेगळं होतं. आता इथं अंक संदृष्टीनं ते तरी आपण मानून काढू म्हणजे बरं लक्षात येईल. ते त्याच्यामध्ये मांडलेलं आहे, 71 पान नंबर आहे नोट्स मध्ये. तिथं त्याने ह्याचं आपण अर्थसंदृष्टीने काढलं तर ते त्यानं काढलं तर निघतं. इथं क्षेत्र विशेष आपण काढलं होतं म्हणजे क्षेत्र विशेष म्हणजे जगन्य क्षेत्रापेक्षा उत्कृष्ट क्षेत्रामध्ये किती वाढ झाली
किती प्रदेश वाढले म्हणजे तेवढे क्षेत्राचे विकल्प होणार ना. तर घनांगुल आपण काढलं तर खाली असंख्यात, संख्यात आणि असंख्यात वजा संख्यात ही क्षेत्राची वृद्धी काढली होती. आणि काळाची वृद्धी काढली होती कालविशेष त्याला म्हणायचं. ते किती काढलं होतं घनावली भागिले असंख्यात, संख्यात, असंख्यात वजा संख्यात काढली. मग आता इथं ज्या वेळेला भाग देणार त्याला हे प्रमाण इथे येणार होतं म्हणजे उलटून गुणिले करणार म्हणा थोडक्यात. भागाकार हा उलटा गुणाकार होतो ना. तर त्यावेळेला काय होणार असंख्यात भागिले संख्यात घनावली असंख्यात वजा संख्यात असं होणार आहे उलट केल्यानंतर. आपण कुठल्याही संख्येला एका संख्येने दुसऱ्या संख्येला भागायचं ते तर उलटा गुणाकार करतो ना. तर मग हे जाणार संख्या हे जाणार हे जाणार हे जाणार आणि हे जाणार समान समान घालून टाकायचं. मग राहणार काय घनांगुल भागिले आवली घनावली. जे घनांगुलाचा असंख्यातावा भाग हे वृद्धीचं प्रमाण सांगितलं होतं ना. म्हणजे एवढे क्षेत्र विकल्प झाल्यानंतर काळामध्ये एक समय वाढणार. इथं घनांगुलाचा असंख्यातावा भाग हे जगन्य क्षेत्र आहे. मग एवढे इथं कुठं पण इथं काळ किती आहे घनावलीचा असंख्यातावा भाग आहे. मग इथं एवढे घनांगुल भागिले आवली एवढे भेद होईपर्यंत काळामध्ये समय वाढणार नाही. मग एवढे भेद झाले समजा तिथं क्षेत्रामध्ये एवढे प्रदेशाला वाढतील त्याला इथं काळामध्ये एक समय वाढणार. पुन्हा घनांगुल भागिले आवली एवढे भेद झाल्यानंतर काळामध्ये दुसरा समय वाढणार. असं करत करत मी क्षेत्राचे एवढे भेद झाल्यानंतर काळामध्ये एक समय वाढला. हे काळाच्या वृद्धीचे प्रमाण सांगितलं. म्हणजे काळामध्ये किती क्षेत्र विकल्प झाला एक समय वाढतो त्याचं हे प्रमाण सांगितलं. तसं उदाहरण मी तर अंगसंदृष्टीने घेतले समजून सांगण्यासाठी. ते घेऊन म्हणजे आपल्या लक्षात येईल की जसं द्रव्याचे विकल्प एक 25 मांडले. इथं सगळं पुस्तके हे द्रव्याचे विकल्प एक आपण सुरुवातीचे 25 मांडले. क्षेत्र जगन्य इथं काळ आणि भाव चारी पण घेऊया. तर द्रव्याचा पहिला हे चारीमध्ये जगने प्रमाण येणार. आता त्याच्यानंतर सूच्यंकुलाचा असंख्यात्वे भाग द्रव्य विकल्प झाल्यावर क्षेत्रामध्ये एक प्रदेश वाढतो. मग इथं 2 मांडला पण सूच्यंकुलाचा असंख्यात्व भाग. मग 2 आणि तिसरा विकल्प इथं असेल त्याला क्षेत्राचा इथं दुसरा विकल्प होणार. पुन्हा इथं 4 आणि 5 इथं क्षेत्राचा तिसरा म्हणजे इथं एक एक प्रदेश वाढणार. इथं 2 द्रव्य विकल्प गेल्यावर एक एक प्रदेश वाढला. सर इथं आपण अंकसंदृष्टीने मांडलं. वास्तविक गणितामध्ये किती आहे सूच्यंकुलाचा असंख्यात्वा भाग 8, 9 हे 2 विकल्प झाल्यावर इथं क्षेत्रामध्ये एक वाढणार. पुन्हा 10, 11 असं 6 अशा प्रकारे 25 पर्यंत जावा. कारण 25 मांडले आपण एक द्रव्य विकल्प. तर हे क्षेत्र विकल्प किती होणार तिथं 12 होणार. म्हणजे एकूण 13 होणार. हे धरून हे वाढलेले 12 होणार. विशेष किती होणार 12 होणार. नाही आलं लक्षात. सोपं अंकसंदृष्टीने वृद्धी 12 वेळा विकल्प 13. हा विकल्प एकूण 13 झाले. मग जगने सोडून द्यायचं. वृद्धीचं प्रमाण किती झालं 12 होणार ना. हे 12, 13 इथं बसणार नाही आपलं सगळं. 14, 15 इथं एक एक प्रदेश वाढत चाललाय. असं इथं 13 येणार. म्हणजे वृद्धी किती झाली पहिलं सोडल्यानंतर 12ची वृद्धी झाली ना. म्हणजे क्षेत्राची वृद्धी किती झाली 12 झाली. आणि काळ घेतला इथं वृद्धीचं प्रमाण घेतलं. इथं
काळाचे विशेष किती मांडले? 4 मांडले. मग तिथं हे 12 क्षेत्र विकल्प आहेत आणि काळ विकल्प 4 आहेत. काळाची वृद्धी 4 आहे. तर त्यानं भागलं. आता जसं आपण क्षेत्राच्या वृद्धीला काळाच्या वृद्धीने भागलं होतं, म्हणजे क्षेत्राच्या विशेषाला काळाच्या विशेषाने भागलं, तर किती प्रमाण आले? तर 3 आले. म्हणजे क्षेत्राचे 3 विकल्प झाल्यानंतर काळामध्ये 1 समय वाढला. म्हणजे तर 2, 3 आणि 4 झाले की तर काळामध्ये 1 समय वाढणार. म्हणजे काळाचा हा दुसरा भेद आहे. पुन्हा इथं 1, 2, 3 गेल्यानंतर इथं तिसरा भेद येणार. पुन्हा इथं 8, 9, 10 गेल्यानंतर चौथा येणार. मग 12, 11, 12, 13 घेतले तर 5 येणार. म्हणजे इथं काळाची वृद्धी किती झाली? इथं 1 मध्ये किती वाढले? 4 वाढले. आणि इथं पहिल्यामध्ये किती वाढले? 12 वाढले. म्हणजे मग इथं वृद्धीचं प्रमाण हे काढलं की क्षेत्राची जेवढी वृद्धी झाली त्याला काळाच्या वृद्धीनं किती झाली त्याला भागायचं. म्हणजे ध्रुव वृद्धीचं प्रमाण 3 आहे. म्हणजे 3 क्षेत्र विकल्प झाल्यावर काळामध्ये 1 समय वाढतो. एकूण क्षेत्राचे विशेष किती आहेत? 12 मानलेले आहेत आपण. ते वास्तविक गणितामध्ये जे आपण मगाशी काढलं होतं, घनांगुल भागिले असंख्यात संख्यात आणि ते घ्यायचं. म्हणजे काय काढलं ते लक्षात आलं का? किती क्षेत्र विकल्प झाल्यानंतर काळामध्ये 1 समय वाढला. तर ते काढण्यासाठी क्षेत्राच्या मध्ये किती वृद्धी झाली त्या प्रत्येक कांडकामध्ये, हे प्रत्येक कांडकामध्ये काढायचं असतं. म्हणजे ध्रुववृद्धीचं प्रमाण येणार. म्हणजे आता पहिल्या कांडकाचं हे आपण काढलं समजा की घनांगुल 4 संख्यात्व भाग जगण्य आणि घनांगुलाचा संख्यात्व भाग उत्कृष्ट आहे. तर त्याच्यामध्ये त्याच्या वजा करून आपण ते वृद्धीचं प्रमाण काढलं. क्षेत्र विकल्प आणि काल विकल्प लक्षात आलं, पण भाव विकल्प म्हणजे काय? ते हे द्रव्य आणि भाव समानच असते. ते अजून इथे सांगितलं नाही, एकाच वाक्यात सांगून टाकते. प्रत्येक द्रव्याचा इथं भेद वाढत गेला की तिथं भावाचा पण भेद वाढत जातो. जेवढे द्रव्य विकल्प आहेत तेवढेच भाव विकल्प आहेत. म्हणजे वर्तमान पर्याय सांगितले ना, अनंत वर्तमानामध्ये पर्याय प्रत्येक द्रव्याची त्यातल्या आवलीच्या असंख्यात्व भाग एवढ्या पर्यायानं अवधिज्ञान जाणतं. हे जगणे अवधिज्ञान काळाला जेवढं जाणतं त्याच्या असंख्यात्व भाग सांगितलं ना, आणि मग पुढे असंख्यात गुणित होत जाते त्याचं प्रत्येक ह्याच्यामध्ये. ते अजून सांगतील पुढे भाग काळाचा आपल्याला. त्याला आवलीचा असंख्यात्व भाग गुणित गुणित असे भावाचे विकल्प. म्हणजे द्रव्य विकल्प आणि भाव विकल्प सेम आहेत. द्रव्य बदलले की तिथं भाव पण बदलतो, परंतु क्षेत्र आणि काळ हे प्रत्येक वेळा बदलत नाही. क्षेत्र सूच्यंकुलाच्या असंख्यात्व विभाग हे झाल्यावर 1 क्षेत्र वृद्धी झाली आणि क्षेत्राच्या मध्ये जेवढा आता आपण ज्या पद्धतीने काढलं त्या पद्धतीने गेल्यावर तेवढी काळामध्ये वृद्धी करायची. म्हणजे इष्ट कांडकामध्ये प्रत्येक कांडकामध्ये वृद्धीचं प्रमाण समान येणार नाही. हे जे सांगितले फक्त पहिल्या कांडकामध्ये घनांगुलाचा असंख्यातावा भाग गेल्यावर काळामध्ये 1 समय वाढतो, हे फक्त पहिल्या कांडकामध्ये. पुढे अध्रुववृद्धीचं प्रमाण अध्रुववृद्धी सांगते ते पण मध्ये मध्ये वेगवेगळे येणार. म्हणून सांगितलं अध्रुववृद्धी पुढे अविरुद्ध विक्त कंडमी. अध्रुववृद्धी सुद्धा आहे, ही ध्रुववृद्धीच नाही. कुठं? प्रत्येक इष्ट कांडकामध्ये अविरुद्ध जाणावी. म्हणजे आता दुसरं कांडक आहे समजा, दुसऱ्या कांडकामध्ये क्षेत्र किती सांगितलं? घनांगुल. आणि काळ किती सांगितला? आवलीला काही कमी ना. घनांगुल भागले घनांगुल आणि आवलीमध्ये घनावलीमध्ये काही कमी, घनावलीमध्ये काही कमी असं सांगितलं. मग इथं जे आता घनांगुलाचा संख्यात्व भाग आणि घनांगुलामधून संख्यात्व भाग वजा करायचा ते क्षेत्रवृद्धी प्रमाणे येणार. आणि आवलीमधनं घनावलीचा संख्यात्व भाग कमी करायचा, आवली काही कमी करून
तिथं जे प्रमाण येईल त्यानं ह्या घणांकुल क्षेत्राच्या वृद्धीला भागायचं. तर तिथलं वृद्धीचं प्रमाण येईल आणि पुढे जाईल तसं वृद्धीचं प्रमाण वाढत जाणार. तसं क्षेत्र मोठं होत चालेल आणि काळ कमी आहे तर असं पुढे वृद्धीचं प्रमाण वाढत जाणार. मग अध्रुव वृद्धीचं पण प्रमाण किती आहे ते पुढे सांगते तिथं. पुढचे गाथा येणार आहेत 2 अजून पुढच्या गाथेतच सांगते अध्रुव वृद्धीचं प्रमाण किती आहे ते सांगते. 409 नंबरची गाथा आहे. अंगुल असंख्य भागम संखम वा अंगुलम च तस्यैव संकम संखम एवं सेडी पदरस्य अध्रुवगे अंगुल असंख्य भागम संखम वा अंगुलम च तस्यैव संकम संखम एवं सेडी पदरस्य अध्रुवगे. घणांकुलाचा असंख्यात्व भाग हे सगळीकडे ध्रुववृद्धीचं प्रमाण नाही. पुढे हे प्रमाण बदलत पण जाणार. अध्रुववृद्धी सुद्धा आहे. मग अध्रुववृद्धीचं प्रमाण काय आहे तर पहिलं सांगितलं अंगुलाचा असंख्यात्व भाग. अंगुल 6 काढूया पण म्हणजे लवकर येते. घणांकुल भागिले असंख्यात किंवा घणांकुल भागिले संख्यात किंवा घणांकुल किंवा संख्यात घणांकुल किंवा असंख्यात घणांकुल. पुढे जाईल तसं काय होत जाणार. अध्रुव म्हणजे निश्चित नाही. म्हणजे आता कांडा जसं बदलत जाईल तसं पुढे आता संख्यात घणांकुल आणि घणांकुलाच्या नंतर वाढलं नाही एकदम तर तिथं एक घणांकुल गेल्यावर काळामध्ये एक समयाची वृद्धी होईल. कुठे संख्यात घणांकुल गेल्यानंतर मग एक समय वाढेल. कुठे असंख्यात घणांकुल गेल्यानंतर एक समय वाढेल. तर ते निश्चित प्रमाण नाही तिथं. त्या कांडकामध्ये त्या कांडकाला अनुसरून काढायचं यथायोग्य. जिथं आता पुढे घणांकुल आहे तिथं काय जगत प्रतर होणार नाही अंतर. त्याच्यामधलं घणांकुलाचा असंख्यात्व भाग असेल किंवा घणांकुलाचा संख्यात्व भाग असेल. आणि पुढे जगत श्रेणी मला लाईन म्हणायचं. जगत श्रेणीचा असंख्यात्व भाग किंवा जगत श्रेणीचा संख्यात्व भाग किंवा जगत श्रेणी किंवा नाही संख्या जगत श्रेणी असंख्यात जगत श्रेणी. हे पण मध्ये प्रमाण येईल. पुढे कुठे येणार हे सगळं प्रमाण. हे प्रमाण कहाँ आएगा जहाँ पर असंख्यात द्वीप समुद्र के बाद लोग तक जाएंगे तिथे येणार. मध्ये असंख्यात द्वीप समुद्र असेल तिथं संख्यात योजन असंख्यात योजन हे सुद्धा त्या ठिकाणी वृद्धीचं प्रमाण असू शकते. संख्यात घणांकुल असंख्यात घणांकुल येईल ना तिथं. असंख्यात द्वीप समुद्र जिथं क्षेत्र होईल तिथं असंख्यात घणांकुल पण येईल ना. आणि त्याच्या पुढे गेलं तर जगत प्रतरचा असंख्यात्व भाग किंवा जगत प्रतराचा संख्यात्व भाग किंवा जगत प्रतर किंवा संख्यात जगत प्रतर किंवा असंख्यात जगत प्रतर. म्हणजे हे एवढ्या प्रकारच्या वृद्धी सांगितल्या. ह्या अध्रुव वृद्धी म्हणजे कुठली वृद्धी निश्चित नाहीये त्या ठिकाणी कुठली होणार ती. तर हे सुद्धा अध्रुव म्हणजे एवढे गेल्या विकल्प क्षेत्राचे झाल्यानंतर मग काळामध्ये एक समय वाढतो. म्हणून तर तिथे सांगितलं की क्षेत्राचं प्रमाण लोक प्रमाण आहे तर काळ किती झाला फक्त पल्य -1. म्हणजे जर क्षेत्राबरोबर काळ वाढला असता तर जसं क्षेत्र लोक प्रमाण आहे तसं काळ पण लोक प्रमाण झाला असता. संख्या जगत प्रतर क्योंकि जगत प्रतर को एक बार जगत श्रेणी से गुना करेंगे तो लोप हो जाएगा. किसको जगत जब अब असंख्यात द्वीप समुद्र के बाद लोक क्षेत्र बन गया तो उसके बीच में जो वृद्धियां होगी काल में वो असंख्यात जगत प्रतर जाने के बाद भी एक समय पड़ेगा. क्षेत्र ना क्षेत्र इतना बड़ा जगत प्रतर को मतलब एक बार की यदि जगत श्रेणी से गुना करेंगे तो लोप गुना नहीं कर रहे बड़ा नहीं ना
हम बड़ा होगी तब भी असंख्यात द्वीप समुद्र के बाद असंख्यात जगत प्रतर कैसे होंगे? असंख्य जगत प्रतर तो लोक में कितने जगत प्रतर है? जगत श्रेणी प्रमाण जगत प्रतर है ना। जगत श्रेणी को जगत प्रतर से गुणा करते तो लोक आता है। हाँ, तो जब समझो बीच में अवधि ज्ञान का किसी अवधि ज्ञान का विषय जगत श्रेणी हो गया, फिर 2 जगत श्रेणी भी हो जाएगा, 3 जगत श्रेणी भी हो जाएगा, तो वहाँ जो अंतर आएगा वृद्धि का प्रमाण वो जगत श्रेणी का असंख्यात भाग हो सकता है। तो जगत प्रतर हो गए हाँ। और जगत श्रेणी बार ऊंचाई जाएगा, इतनी बार जगत प्रतर आएगा, जगत श्रेणी बार जगत प्रतर आएगा और जगत श्रेणी तो असंख्यात है। असंख्यात है। तो इसलिए कहीं पर असंख्यात जगत प्रतर भी वृद्धि का प्रमाण आएगा। मतलब इतने प्रदेश जब बढ़ेंगे क्षेत्र में तब काल में एक समय पड़ेगा, तो बीच में समय नहीं बढ़ेगा। असंख्यात जगत प्रतर प्रमाण अवधि ज्ञान के भेद हो जाएंगे क्षेत्र के, तब काल में एक समय पड़ेगा। या ये मतलब ये सभी प्रमाण लगाना, जिस जिस कांडक में जितना प्रमाण है उसके अनुसार लगाना। हे वृद्धी म्हणजे या काय अवधी ज्ञान फक्त ह्यांनाच असू शकणार, म्हणजे महामुनिराज किंवा अवधी ज्ञान किंवा ते वरच्या कांडकाचं जे आहे ते देशावधी ज्ञान मुनींनाच असणार, जे चरम कांडक द्विचरम कांडक किंवा जे कर्मण वर्गना कर्म समय प्रबोध सांगितलं ना, तिसरे सोपचे रहे, हे सगळे उत्कृष्ट भेद मुनिराजांनाच असणार। हा, नाही ते क्षेत्र झालं त्यांचं, परंतु काळ म्हणून तर काळ जास्त वाढला नाही, काळाची वृद्धी कमी आहे हे सांगायचंय। क्षेत्रामध्ये एवढे प्रदेश वाढल्यानंतर मग काळामध्ये एक समय वाढतोय, जे त्या अवधी ज्ञानाचं क्षेत्र वाढत चाललंय, परंतु काळ जास्त वाढला नाही, फक्त पल्ले प्रमाणपर्यंतच गेलेले। तर मध्ये मध्ये काळ पण सारखा वाढला असता तर काळ असंख्यात लोक पण झाला असतात, लोक असंख्यात लोक पण झाले असतात, आणि प्रत्येक द्रव्य भेदामध्ये क्षेत्र वाढलं असतं तर क्षेत्र असंख्यात लोक झालं असतं। प्रत्येक द्रव्यामध्ये क्षेत्र वाढत नाही, प्रत्येक क्षेत्राबरोबर काळ वाढत नाही, त्यासाठी हे प्रमाण सांगितले तिथे। अध्रुवृद्धि है, अध्रुवृद्धि है मतलब समान वृद्धि नहीं है यहाँ पर, कहीं इतने जाने पर फिर एक समय पड़ेगा, फिर कहीं इतने जाने पर फिर एक समय पड़ेगा, उसमें कोई और दोनों वृद्धियां होंगी उस कांडक में। हाँ। ध्रुव अध्रुव। हाँ, मतलब सूच्यंगुल के असंख्यात में भाग जाने पर एक प्रदेश बढ़ेगा ही, अब सूच्यंगुल के असंख्यात घनांगुल के असंख्यात में भाग जाने पर एक काल बढ़ेगा, ऐसा नहीं, नियम नहीं वहां पर। ऐसा बढ़ता तो बहुत सारा काल हो जाता। उत्कृष्ट जो देशावधिज्ञान है ना, उसका काल बहुत हो जाता, लोक प्रमाण हो जाता, लेकिन नहीं हुआ उतना, बहुत कम है पल्ले तो बहुत। हाँ, तो इसलिए अध्रुव वृद्धि मतलब वहां पर इतने जाने पर फिर एक समय काल बना। जगत श्रेणी प्रमाण देशावधि के भेद होंगे, फिर एक समय पड़ेगा, फिर कहीं जगत श्रेणी संख्या जगत श्रेणियां होगी, फिर एक समय पड़ेगा, फिर एक असंख्यात जगत श्रेणियां होगी, फिर एक समय पड़ेगा, ऐसे होता चलेगा। आगे वही बताया इसमें, अंगुलाचा असंख्यात भाग, संख्यात भाग, अंगुल, संख्यात अंगुल, असंख्यात अंगुल, अशाच प्रकारे जगत श्रेणी प्रतरामध्ये लावायचं। हे जसे भेद लावले तसं जगत श्रेणीचा असंख्यात भाग, जगत श्रेणीचा संख्यात भाग, जगत श्रेणी, संख्यात जगत श्रेणी, असंख्यात जगत श्रेणी, असंच जगत प्रतरामध्ये लावायचं। त्याचा असंख्यात भाग, संख्यात भाग, जगत प्रतर, संख्यात जगत प्रतर आणि असंख्यात जगत प्रतर। शेवटी अगदी लोक येईल ना जगत प्रतरच्या नंतर, त्यावेळेला ते असंख्यात जगत प्रतर, संख्यात जगत प्रतर हे अंतर येईल तिथे वृद्धी। म्हणून जिथं जिथं स्तंभ आहे तिथं तिथं ते लावायचं, तर पहिल्या त्याच्यामध्ये एवढं मोठं अंतर लावायचं नाही। जिथं घणांकुल आहे, जिथं घणांकुल येणार त्याच्या अगोदर वृद्धीचं प्रमाण एवढं येऊ शकेल, असंख्यात्वा भाग आणि संख्यात्वा भाग। त्याच्यानंतर घणांकुल झाल्यानंतर योजन येणार, त्याच्यामध्ये संख्यात घणांकुल येऊ शकेल अंतर। पुन्हा योजन झाल्यानंतर असंख्यात द्वीप समुद्र वगैरे येईल, तर तिथं असंख्यात घनांकुल होऊ शकेल वृद्धीचं प्रमाण। त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर मग हे सगळे जे भेद येणार हे सगळे वरच्या शेवटच्या कांडकामध्ये येणार। यानी मानने एक राज्य के ऊपर ये भेद आएंगे। हाँ, एक राज्य जब द्वीप समुद्र खत्म हो जाएंगे। हाँ, असंख्यात द्वीप समुद्र एक राज्य में ही पूरा। हाँ, तो एक राज्य से बड़ा नहीं क्षेत्र। तब ये नीचे आएंगे। हाँ, जगत श्रेणी का जगत श्रेणी वगैरह।
हे अग्रवृद्धी आम्हाला तेव्हा समजतच नव्हती. ते धर्मामध्ये वाचल्यापासून त्यांनी प्रश्न केला तिथं की का नाही असं, तर त्यांनी दाखवून दिलं जर असं वाढलं तर प्रत्येक वेळेला तर काळ किती होईल, असंख्यात लोक प्रमाण असं. पुढे आता 410 नंबरची गाथा आहे. कमय वगणं ध्रुव हारे निगिवार भाजिते दवं उक्कसंखेतं पुणं लोको सम्पूर्णो होति उत्कृष्ट द्रव्य आणि उत्कृष्ट क्षेत्राचं प्रमाण सांगितलं. शेवटचा विकल्प देशावधीच. कारमान वर्गणीला ध्रुव हारानं एकदा भागला असताना द्रव्य आपण पुसलं ते मग असं लिहिलं होतं. वर्गना भागिले 9 व बटे 9 हे शेवटच्या देशावधी ज्ञानाचं द्रव्याचं भेद आहे. म्हणजे कारमान वर्गणीचं जे प्रमाण आहे त्याला एकदा ध्रुवारानं भागलं की जे द्रव्याचं प्रमाण तेवढं उत्कृष्ट द्रव्याला ते जाणतं. आणि उत्कृष्ट क्षेत्र किती, संपूर्ण व लोक, संपूर्ण लोक याचं उत्कृष्ट क्षेत्र पूर्ण लोक आहे. 343 धनराजी प्रमाण पूर्ण क्षेत्रातलं ते देशावधीज्ञानी जाणू शकते. लोकात कुठं काय घडलं असेल ते सगळ्याला त्या परमाणूंना जाणू शकते. देशावधीच हा. आणि परमावधी तर असंख्यात लोकांना जाणण्याची शक्ती आहे त्याच्यामध्ये. असंख्यात लोक नाही परंतु जाणण्याची शक्ती आहे. आणि काळ किती जाणतात ते पुढचे जे सांगतात आणि भाव पण सांगतात. पल्लसम ओण काले भावेन असंख्य लोक मेत्ताहु दवसय पज्जाया वरदेशो हिस्स विषयाहु पल्लसम ओण काले भावेन असंख्य लोक मेत्ताहु दवसय पज्जाया वरदेशो हिस्स विषयाहु. काळाच्या अपेक्षेने किती जाणते उत्कृष्ट देशावधी, तर पल्ल्याला एक समय कमी. पल्ल सम ओण काले, पल्ले भागिले -1 समय. आणि भावाच्या अपेक्षेने किती जाणते तर असंख्यात लोक मात्र. म्हणजे देशावधीचे एवढे भेद झाले आता झालं ना, म्हणजे कारण देशावधीचे भेदच असंख्यात लोक प्रमाणात आपण मागं बघितलं. आणि प्रत्येक पहिलं देशावधी ज्ञान किती काळाला भावाला जाणतंय, आवली भागिले काळाचा पण असंख्यात भाग सांगितलं होतं. काळाचं प्रमाण किती आहे जगनीय देशावधीच्या, आवलीचा असंख्यात भाग. आणि भावाचं प्रमाण किती आहे, जे काळाचं प्रमाण आहे त्याचा पण असंख्यात भाग, म्हणजे आवलीचा असंख्यात भागच, छोटा असंख्यात भाग घ्यायचा. तर तेवढ्या भावाला म्हणजे एवढ्या वर्तमान पर्यायाला ते जगने देशावधी ज्ञान जाणतं. मग त्याच्या पुढचं देशावधी ज्ञान किती भावाला जाणतंय, तर त्याला आवलीच्या असंख्यात भागानं गुणत जायचं, गुणायचं. जे देशावधी दुसऱ्या वर्तमान पर्याय किती त्याचे वाढले, आवलीचा असंख्यात भाग गुणित वर्तमान पर्यायानं जाणतं. पुन्हा तिसरं देशावधी ज्ञान हे दुसरं आहे त्याचा पुन्हा आवलीचा असंख्यात्व भाग गुणित करायचा. अशा प्रकारे प्रत्येक वेळेला आवलीचा असंख्यात्व भाग हा वाढवायचा, गुणित करायचा. असं पुन्हा करत 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 इथं किती होणार, असंख्यात लोक. कारण असंख्यात लोक वेळेला हे असंख्यात गुणित होत गेलेलं आहे. कारण देशावधीचे भेद असंख्यात लोक प्रमाण आहेत आणि तेवढ्या वेळेला असंख्यात लोक गुणित होत गेले तर असंख्यात लोक होणारच ते भावाचं भेद. म्हणजे अनंत पर्यायापैकी असंख्यात लोक प्रमाण पर्यायाला ते देशावधी उत्कृष्ट देशावधी ज्ञान त्याच्या वर्तमान पर्यायाला जाणू शकतं.
जे काही भूतलाच्या स्पर्श रस गंध वर्णाच्या वर्तमानामध्ये पर्याय आहेत असे अनंत गुण आहेत. त्या अनंत गुणाला आपण जाणू शकत नाही. फक्त अनंत गुण आहे तेवढंच जाणू शकतो आपण. परंतु प्रत्येक सुटा एक एक गुण जाणतो का आपण? नाही. परंतु त्या अनंत गुणांच्या अनंत पर्यायापैकी असंख्यात लोक मात्र पर्यायाला उत्कृष्ट देशावधी ज्ञानी जाणू शकतात. आता अनंत गुणांच्या पर्यायांना पण जाणतंय म्हटलं केवळ ज्ञान. अनंत पर्यायाला नाही जाणत, असंख्यात पर्यायाला जाणतं. अवधी ज्ञानाचा विषय अनंत नाही. अनंत पर्यायापैकी असंख्यात लोक प्रमाण पर्यायाला जाणतं. आता पुढं एक जाता घेऊया म्हणजे याचा विषय संपतो. देशावधी ज्ञानाचं उद्या परमावधी ज्ञान सुरू होतं. एवढं एक 5 मिनिटात होईल का आता? काले चौन उड्डी कालो भजिदव खेत उड्डीय उड्डी दव पज्जय भजिदव्वा खेत कालाहु काले चौन उड्डी काय सांगतात बघा. क्षेत्र आता प्रत्येक वेळा आपण बघितलं की द्रव्याची वृद्धी होत जाते प्रत्येक वेळेला, परंतु क्षेत्राची वृद्धी प्रत्येक वेळा होते का? नाही होत. क्षेत्राची पण वृद्धी होते तिथं काळाची वृद्धी होते का? प्रत्येक वेळा नाही. एवढे क्षेत्र विकल्प झाल्यामुळे काळामध्ये एक समय वाढतो. आणि भावाची वृद्धी सुद्धा प्रत्येक भेदामध्ये होते. ते द्रव्य आणि भाव हे निरंतर वाढत जातात, परंतु क्षेत्र आणि काळ निरंतर वाढत नाही. क्षेत्र कधी कधी वाढतंय. मग ते सांगतात तिथं की जिथं काळाची वृद्धी होईल तिथं आता पहिल्यानंतर इथं झाली वृद्धी, तर जिथं काळाची वृद्धी तिथं चारीची पण वृद्धी आहे नियमानं. जिथं काळ वाढलेला आहे एक समय तिथं क्षेत्र पण वाढलेलं आहेच, आणि तिथं द्रव्य पण आहे आणि तिथं भाव पण आहे. जिथं काळाची वृद्धी झाली तिथं नियमानं चारीची वृद्धी आहे. परंतु जिथं क्षेत्राची वृद्धी झाली तिथं क्षेत्राची वृद्धी झाली, तिथं काळ वाढलाय का? नाही. म्हणून काळ जे आहे क्षेत्राची वृद्धी झाल्यानंतर काळ भजितव्य आहे. जिथं क्षेत्राची वृद्धी झाली तिथं काळ वाढलाय, परंतु क्षेत्राची वृद्धी झाली तिथं काळ वाढला नाही. म्हणून क्षेत्राची वृद्धी झाली तर काळ वाढेल पण नाही, पण त्याला म्हणतात भजितव्य. कुठं वाढेल कुठं नाही. तर भजनीय आहे. क्षेत्रवृद्धी झाली की काळ वाढेलच असा नियम नाही, भजितव्य आहे. आणि द्रव्य आणि पर्याय यांची वृद्धी झाली की क्षेत्र आणि काळ हे भजितव्य आहे. द्रव्य इथं प्रत्येक ठिकाणी वाढायला लागले, तर क्षेत्र वाढलं का? काळ वाढला काय? नाही. परंतु भाव वाढलेला आहे. ते द्रव्याने भाव हे नियमानं वाढलेले आहेत प्रत्येक ठिकाणी, परंतु क्षेत्र आणि काळ हे भजितव्य. जे द्रव्याने भाव वाढल्यानंतर क्षेत्र आणि काळामध्ये वृद्धी होईल असा नियम नाही, भजितव्य आहे. अशा प्रकारे हे वृत्तीचं प्रकरण देशावधी ज्ञानाचं प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. आता द्रव्य आणि क्षेत्र नियमानं वाढतात. जिथं काळ वृद्धी झाली तिथं नियमानं चारी वृद्धी झाली. जिथं क्षेत्र वृद्धी झाली तिथं बाकीच्या 2 तर आहेत, परंतु काळाची भजनीय आहे वृद्धी. आणि जिथं द्रव्य आणि भाव याची वृद्धी झाली तिथे क्षेत्र आणि काळ हे नियमानं नाही, भजनीय आहे. आणि द्रव्य आणि भाव समान वाढत जातो. आता पुढे परमावधी ज्ञानाचे भेद पुढे सांगणार आहे. उद्यापासून ते प्रकरण चालू. खूप सुंदर आहे. तिथं पण परमावधी ज्ञानींचं सुद्धा किती ज्ञानाचा क्षोभ वाढत जात आहे त्याचं ते सांगणार.
जाणा हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. हा मी ज्ञानमय आहे. हा मी सहज पारिणामिक ज्ञान स्वरूप आहे. हा मी शाळोक्षमिक भावापासून भिन्न पारिणामिक भाव स्वरूप आहे. कर्माच्या उदय उपशम क्षेक्षोक्षमाच्या निमित्ताने होणारे भाव त्या माझ्या ध्रुव स्वरूपामध्ये नाहीतच. मी परनिरपेक्ष सहज सिद्ध भाव स्वरूप आहे. शुद्ध चैतन्य स्वरूप अनाद्यनंत चैतन्य स्वरूप निर्विकल्प चैतन्य स्वरूप ज्ञानमूर्ति स्वरूप शुद्ध एको ध्रुव विसर्जन.